गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये गुंड निलेश घायवळ याच्या टोळीकडून सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यात आलेला होता. एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने वार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर सगळ्या आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्यावर आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. इतकंच नव्हे तर या घायवळ टोळीचा प्रमुख असलेल्या गुंड निलेश घायवळ याच्यावर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. पण आता पोलीस तपासामध्ये निलेश घायवळ हा पुण्यातच नाही, भारतातच नव्हे तर परदेशात असल्याचं समोर आलेलं आहे. याविषयी बोलूया. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत. सर, काय नेमकं काल मकोका दाखल केलेला आहे, पण आता निलेश घायवळ कुठे आहे आणि काय कारवाई करतोय आपण? आपल्याकडे जो कोथरूडला 17 तारखेला जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्यामध्ये काही निलेश घायवळच्या गँगमधल्या काही लोकांनी यातील जखमीवरती फायरिंग केलं, त्याला जखमी केलं होतं. त्यानुसार आपण तो 307 किंवा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा विथ फायरआर्म्स दाखल केलेला कोथरूड पोलीस स्टेशनला. गुन्ह्याच्या तपासामध्ये निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांचा रोल निष्पन्न झालेला नाही. त्यालाही त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे आणि त्या सर्व पूर्ण गुन्ह्याला आपण निलेश घायवळच्या टोळीला आपण मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. आता याच्यामध्ये एकंदरीत 5 आरोपी अटक आहेत. बाकीच्या आरोपीचा शोध पोलीस वेगवेगळ्या पथकामार्फत घेत आहे. निलेश घावळे त्याचे पूर्ण बाकीचे जे गँग आहेत ते गँग सर्व या प्रकारामध्ये इन्व्हॉल्व होती. कारण बरेच या भागामध्ये त्यांनी त्या गँगला पूर्ण सगळा फंडिंग असेल किंवा बाकीचे सगळं रसद आहे तिथं तो निलेश घावळे त्या पूर्ण गँगला करत होता. आत्ता निलेश घायवळ नेमका कुठे आहे? म्हणजे मकोका कारवाई तुम्ही केलेली आहे, पण त्याचा तपास किंवा त्याची चौकशी कशा पद्धतीने केली जाणार? निलेश घावळे सध्या ह्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकर तो पण ताब्यात येईल. तो लंडनमध्ये आहे असं समजतंय, तर त्याबद्दल जो काय माहिती कळाली? जिथे कुठे असेल त्या ठिकाणी जे कायदेशीर प्रक्रिया किंवा ज्या प्रोसिजर आहे ते पोलीस सर्व पूर्ण करतील आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जी आरोपीच्या संदर्भात करण्याची कारवाई जी आहे ती कारवाई पूर्ण केल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती पोलीस करत आहेत. सर, म्हणजे आता आपल्या तपासामध्ये नेमकं निलेश घायवळ याचं स्टेटस किंवा त्याचं लोकेशन नेमकं काय सांगते? तो खरंच भारताबाहेर गेलेला आहे का? आणि असं सांगण्यात येते की तो लंडनमध्ये आहे, त्याच्या मुलाचं शिक्षण त्या ठिकाणी सुरू आहे, तिथं तो आहे. अशी माहिती मिळते आपल्याला सुद्धा, पण त्या दृष्टीने बाकी सगळ्या जे फॉर्मॅलिटीज आहेत ते पोलीस करत आहेत. यातून एकच आहे की स्वतः बाकीच्या गँगचा जे तरुण मुलं आहेत त्यांना अशा गुन्हेगारी विश्वाकडे वळवून स्वतःचे जे आहे आर्थिक फायदा करून बाकीचे त्याचे मुलं असतील किंवा फॅमिली असतील तो पूर्ण सेट करून आर्थिकदृष्ट्या आणि बाकीच्या तरुणांना गुन्हेगारीकडे वळवून त्याचा वापर करून ह्या गोष्टी ह्यांनी केल्या. याच्यामध्ये हेच होतं की बाकीच्या तरुणांनी सुद्धा एकच त्यांना सर्वांना आव्हान आहे की अशा कुठल्याही मोहाला पाशाला बळी न पडता जे तुमचे असे मॉडेल्स आहेत, हे चुकीचे रोल मॉडेल्स हे न ठेवता ते तुमचा वापर करून ते स्वतःचे जे आहेत आर्थिक प्रगती करत आहेत. सर, म्हणजे निलेश घायवळ हा लंडनवरून त्याची टोळी आहे ती पुण्यामध्ये चालवतोय, महाराष्ट्रामध्ये? नाही असं नाही की तो आता कुठं आहे त्याचा शोध आपण पोलीस आता घेत आहेत. आता गुन्ह्यात तो निष्पन्न झालेला आहे. निष्पन्न झाल्यानंतर त्याची पुढची अटकेची आणि याची कारवाई पोलीस करत आहेत. सर, प्रश्न असा आहे की निलेश घायवळ हा सध्या जामिनावर बाहेर होता, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. असं असताना सुद्धा मग त्याला पासपोर्ट कसा मिळाला हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. तर त्याबद्दलची काही चौकशी आपण करतोय? सर्व प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्याच्यापूर्वीचे मर्डर्स, अटेम्प्ट टू मर्डर्स, रायटिंगचे गुन्हे, एक्स्टॉर्शन, आर्म्स ॲक्टचे गुन्हे आणि मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो नाहीच त्याच्या संपूर्ण टोळीवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. हे तसे सिरियस गुन्हे दाखल आहेत आणि हे सिरियस गुन्हे दाखल तो स्वतः आणि त्याच्या सर्व टोळीवरती त्याच्या वतीने का गुन्हे करणारी टोळी यांच्या सर्ववरती दाखल आहेत. आता सुद्धा काल आपण तो गुन्हा दाखल त्याच्या टोळीवरती केलेला आहे. तो त्याचा मेंबर पण आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी जी आहे ते सध्या पोलीस करत आहेत. सर, जो गुन्हा कोथरूडमध्ये घडलेला होता त्याच्यामध्ये आपण 5 जणांवर कारवाई केली. त्या चौकशीमध्ये काय समोर आले का त्या गुन्ह्याच्या वेळी थेट निलेश घायवळ याच्याशी ही टोळी संपर्कात होती किंवा त्यांचं काय कॉन्व्हर्सेशन त्या आधी, घटनेच्या आधी झालेलं आहे का? याच्यावरती सर्व याचा रोल निष्पन्न झाला. याचे पूर्ण हा निलेश घायवळच्या गँगने हा सर्व आणि त्याच्या सर्व संमतीनेच हा सर्व प्रकार झालेला असा निष्पन्न झाल्यानंतरच त्याला पुढची आपण कारवाई केलेली आहे. ओके. काय आव्हान कराल तुम्ही? पुण्यात टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या आहेत. आपण पाहिलं गेल्या महिन्यामध्ये आंदेकर कोमकर टोळीचं गँगवॉर पाहिलं. पण आता कोथरूडमध्ये जिथं सुसंस्कृत कोथरूड असं म्हटलं जात आहे, ते कुठेतरी आता बदनाम होत चाललेलं आहे. कारण की अशा पद्धतीच्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. कायदा कशा पद्धतीने काम करणार आहे? असं अजिबात नाही म्हणता येणार नाही. परंतु कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे.
जरी कुणी कोणाला किती मोठा समजून घेत असेल तरीसुद्धा कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि जरी कुणी चूक केली असेल, गुन्हा केला असेल, त्याला सर्व कायदेशीर प्रक्रियेतूनच पार पाडावं लागेल, जावं लागेल. त्याच्यामुळे कुणालाही जो कोणी चुकीचं कृत्य करेल, जो कोणी गुन्हा करेल, त्याला त्या शिक्षेमधून किंवा त्या कायदेशीर प्रक्रियेतून सर्व जावं लागेल. त्याच्यामुळं तरुणांना किंवा बाकी ज्यांना कोणाला काही तक्रार असेल त्यांनी आमच्याकडे अप्रोच व्हावं याच्या विरोधात. परंतु अशा चुकीच्या व्यक्तीच्या पाठीमागं जाऊन स्वतःची लाईफ किंवा आयुष्य बर्बाद करू नये, असं माझं मी तरुणांना एक आव्हान आहे. कारण ह्या स्वतः बाकी सगळ्यांचा वापर करून स्वतःची प्रगती करत आहे. परंतु बाकीचे जे मेंबर्स आहेत किंवा जे बाकीचे त्याला फॉलो करत आहेत, त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल. या ठिकाणी त्याला फॉलो करत आहे, त्याचे रील्स फॉरवर्ड करत आहेत. ह्या सर्वावरती पोलिसांचं बारीक लक्ष आहे आणि जो कोणी त्याला सपोर्ट करेल इनडायरेक्टली त्या सर्वावरती पोलीस कारवाई करेल. सर, आता या गुन्ह्यामध्ये निलेश घायवळ याच्यावर सुद्धा आपण कारवाई केलेली आहे. सध्या तो परदेशात आहे असं म्हटलं जाते. तर आपल्याकडून काही लुकआउट नोटीस असं काही जारी करतोय आपण? त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत ते पोलिसांनी सुरू केलेल्या आहेत. ज्या प्रक्रिया त्याला त्या प्रक्रियेतून जावं लागेल आणि त्या प्रक्रिया आपली आहे ती पूर्वीच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. लवकरच निलेश घायवळला अटक होईल? मी तुम्हाला तेच सांगितलं की जे त्याचे सर्व प्रयत्न जे आहेत ते पोलीस करत आहेत. तर पोलीस आता पूर्ण प्रयत्न करतायत. निलेश घायवळ हा जरी परदेशात असला, लंडनमध्ये असला, तरी तिथून त्याला ताब्यात घेण्यासाठी ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पुणे पोलिसांकडून आणि खास करून संभाजी कदम जे या भागाचे पोलीस उपायुक्त आहेत यांच्याकडून केली जाते आणि कुठेही अशा पद्धतीच्या टोळ्या सक्रिय राहणार नाही याची खबरदारी आहे ती सुद्धा पोलिसांकडून घेतली जाते. पण निलेश घायवळ जो या घायवळ टोळीचा प्रमुख आहे त्याच्यावर मकोकाची कारवाई केल्यानंतर आता ही नवीन माहिती आहे ती समोर आलेली आहे की निलेश घायवळ हा परदेशामध्ये आहे आणि तिथं मुलाच्या शिक्षणासाठी तो सध्या तिथं स्थित झालेला आहे. पण लंडनमधूनच थेट निलेश घायवळ हा पुण्यामध्ये ही टोळी आहे ती चालवत असल्याचं सुद्धा पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.